हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवणार आहोत चीझी पनीर बॉम्ब। इथे मी 3 पोटॅटो स्मॅश करून ठेवले आहे। कॉर्नफ्लॉवर घेतले आहे 3 चम्मच, एक चीज स्लाइस आणि इथे एक कांदा कट करून ठेवला आहे आणि काही पनीरचे क्यूब्स। चला तर आता पुढची प्रोसेस आहे। इथे मी किसलेल्या बटाट्यांमध्ये थोडं चिली फ्लेक्स टाकते, थोडं चवीपुरतं मीठ आणि चॉप केलेला कांदा। कांद्याने छान क्रिस्पीनेस येतो। ओके, चला इथे मी याला एकजीव करून घेते। आता आपण याला थोडं साईडला ठेवूया। आता इथे मी कॉर्नफ्लॉवरची प्युरी बनवून घेते। छान याच्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडं त्याला आपण मिक्स करून घेऊया। ठीक आहे, इथे मी चीजचे स्लाइसचे 3 कट करून ठेवले आहे 3 पीसेसमध्ये। याला आपण पनीर रॅप करूया। बघा इथे मी कोणत्या प्रकारे पनीरला रॅप केलं आहे। ते राहील थोडं कट झालं तरी पण ते पनीरला स्टिक होऊन जातं चीजचे स्लाइस। चला तर आता इथे आपण जो पोटॅटो स्मॅश करून ठेवला होता त्याला मी अशा प्रकारे थोडी पुरीसारखं थोडी आतमध्ये जागा बनवते, त्यामध्ये आपल्याला पनीर क्यूब टाकता येईल। बघा अशा प्रकारे आपण पनीरला त्यामध्ये आतमध्ये हे करून घेऊया। बघा असं लाडूसारखं बनवून घेतलं आहे पोटॅटोला। बघा चला तर आता इथे मी कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी बनवली होती त्यामध्ये डिप करून घेणार। नंतर ब्रेड क्रम्स, जे ब्रेडला मी मिक्सरमधून काढून ठेवलं होतं, याला छान आपण पूर्ण पोटॅटोला लावून घेतलं आहे। इथे आधीच मी कढई ठेवून दिली होती, तेल गरम झाले आहे। आता याला आपण डीप फ्राय करून घेऊया। थोडं मंद आचेवर होऊ द्यायचं आधी आणि नंतर मग गॅसचा पॉवर वाढवून। बघा इथे छान आपले चीझी पनीर बॉम्ब रेडी झालं आहे। बघा इथे मी तुम्हाला दाखवते चीज किती सुंदर मेल्ट झालं आहे। वाव,